A very good morning to my dear students. Yesterday we have talked about the poem. Please don't read this poem. बरोबर. काल आपण पाहिलं की प्लीज डोंट रीड दिस पोएम ही कविता, आणि या कवितेमध्ये आपल्याला हा जो पोएट आहे तो पोएट काय सांगतोय, ही कविता वाचू नका असं सांगतो. हे वाचण्यापासून तो परावृत्त करतोय, हे वाचत असताना थांबवतोय. अशी ही छोटीशी कविता आहे. पण जर आपण खरं पाहिलं तर काय होतंय, तर इथं कवी तुम्हाला ती कविता वाचायला सांगतोय. कवी वाचण्यासाठी त्यांना ती सांगितलेली आहे. इज दॅट वन हू इज रीडिंग द पोएम दॅट हॅज टू कंटिन्यू, that has to read the whole poem. Okay, it has been understood by us. Now let's see, let's find out the rhyming words from the poem. आता काय करूया आपण, rhyming words पहिल्यांदा पाहू. आता बघा, इथं पहिला शब्द आहे मी, ME, मी, सी. बरोबर, मी राईम्स विथ सी. मी हे काय होतं आहे, सी या शब्दाशी इथं राईम बोलतो आहे, याचा यमक इथं जुळलेला आहे. आता इथं बघा चित्रसुद्धा, मी म्हणजे मी स्वतः, सी म्हणजे पाहणे. बरोबर काय. दुसरा शब्द बघा, प्ले अवे. प्ले अवे, प्ले म्हणजे खेळणे, अवे म्हणजे लांब हो, बाजूला हो. बरोबर. द पोएट वॉन्ट्स अस जस्ट गो अवे फ्रॉम दिस पोएम अँड डू नॉट रीड दिस म्हणतं. तर आता मग हे शोधायचं कसं. आता बघा तुम्हाला मी तर सांगतो. तर शोधायचं कसं म्हटल्यानंतर हा प्ले बघा, इथं AY इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा AY आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचे शेवटचा शब्द किंवा शेवटची 2 किंवा 3 अक्षरं एकच असतात, त्याला आपण काय म्हणतोय, यमक जुळतो. इवन आवाजसुद्धा एक आहे, प्ले अवे, वे वे आलं ना, ए हा शब्द इथं आला पाहिजे. म्हणजेच इथं हा शब्द आला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतोय, राईम म्हणतोय असं. बरोबर. आता पुढं नाईस ट्वाईस आहे, नाईस ट्वाईस, आईस बंद करा. नाईस ट्वाईस. बरोबर, नाईस ट्वाईस, ICE दोन्ही शब्द आले तिथं आईस. बोथ द वर्ड्स एंड्स विथ द लेटर आईस. एम आय राईट. ना नेक्स्ट बघा, लाईन, माईन. लाईन म्हणजे रेषा, माईन म्हणजे स्वतःचं, माझं. तसं लाईन इथं दिसते तुम्हाला पिक्चरमध्ये. इन द पिक्चर यू विल सी देर इज अ लाईन अँड द नेक्स्ट पिक्चर द गर्ल जस्ट लाईक यू इज टेलिंग दॅट दिस पर्टिक्युलर बुक, दिस पर्टिक्युलर टेक्स्ट, इट बिलॉंग्स टू हर, दॅट इज माईन. असं हे सांगणं म्हणजेच काय आहे, अतिशय लाईन, माईन. लाईन राईम्स विथ माईन. ही सगळी शब्द तुम्ही काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. बघा, आणि त्याचे फोटोज मला प्रथम पाठवायचे आहेत. यू आर नॉट सेंडिंग फोटोज माय स्टुडंट्स, सो प्लीज डोंट डू दॅट. सो यू विल हॅव टू सेंड मी ऑल द फोटोज. नेक्स्ट बघा, स्टॉप, कॉप. स्टॉप म्हणजे थांबा, कॉप म्हणजे पोलीस. इथं बघा, स्टॉप, STOP, COP आहे का, OP, अप, अप. 2 शब्द आले म्हणून स्टॉप राईम्स विथ कॉप. नेक्स्ट, जेल, फ्रेल. जेल तुरुंग, फ्रेल खूप बारीक होणार, दमणार, म्हातार होणार, फ्रेल. बरोबर. बघा इथं जेलमध्ये त्याला टाकले. जर तू माझी कविता वाचलास, if you read my poem, then I will put you in the jail until you become frail. म्हातारं होईपर्यंत तुला जेलमध्ये टाकणार म्हणतो. AIL हे का बघा, यस. म्हणून जेल राईम्स विथ फ्रेल. बरोबर. नेक्स्ट बघा, मिस्ट, एक्झिस्ट. मिस्ट, एक्झिस्ट. आता इथं बघा बाळांनो, तुम्ही म्हणाल मिस्ट, इथं तर शेवटी ED आलेला आहे आणि एक्झिस्टमध्ये ST आलेला आहे. असं का, जरी
MISSED, डी आला असेल, शब्दाचा शेवट ड या शब्दाने होत असेल तरीसुद्धा त्याचा उच्चार कसा असला पाहिजे, ट असं झाला पाहिजे, मिस्ट असं झाला पाहिजे, बरोबर. मिस्ट एक्झिस्ट, म्हणून हा काय आहे, मग रायमिंग करत असताना इथं आपण शब्दाचा उच्चारावरती फोकस असला पाहिजे. वी हॅव टू फोकस अपॉन द साऊंड ऑफ द गिवन वर्ड्स, हे इथं महत्त्वाचं आहे, बरोबर. आणि म्हणून इथं काय होते, मिस्ट रायम्स विथ एक्झिस्ट. ठीक आहे, तर पुढे जाऊ आपण. फन डन आहे, फन डन. डू टू. आता बघा, मला एक सांगा, आता सगळे आपण रायम्स बघितले. आता तुम्ही काय करायचं आहे, दिलेल्या शब्दाला आणखीन एक शब्द रायम जोडायचा आहे. तर बघा, पहिला शब्द मी सी, रायम्स विथ ट्री, मी सी ट्री. तसंच पुढं प्ले अवे डे, होते की नाही. अति सुंदर क्वालिटी ॲक्टिव्हिटी आहे, म्हणून तुम्ही सुद्धा करायचं आहे. डे लांबे म्हणू शकता, डे मे गे फे, काही तुम्ही म्हणता होता येईल. जितकं रायम्स लिहता येईल तेवढे आपण लावू शकतो, बरोबर. नाईस, ट्वाईस, डाईस, माईस, बरोबर. आईस म्हणू शकतो आपण. लाईन, माइन, फाईन, वाईन, माइन. हां, त्यानंतर बघा, स्टॉप, कप, ड्रॉप, हॉप, पॉप, डॉप होऊ शकतो. टॉप बघा, स्टॉप, कप, ड्रॉप, पॉप, हॉप, मॉप होऊ शकतात. कितीही शब्द तुम्ही काय करता येईल आपल्याला पुढं राईम करता येतील. जेल, फ्रेल, मेल, टेल, म्हणा टेल. मिस्ट एक्झिस्ट फिक्स्ड, मिस्ट एक्झिस्ट फिक्स्ड. तसंच फन डन रन, फन डन रन. बन पुढं लावा, पण. डू टू ट्रू. आता बघा, आता आपण रायमिंग पेज बघितलं. आता पुढं त्याचे क्वेश्चनसुद्धा पाहूया. द पोएट, पहिला प्रश्न आहे बघा. द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम, हू इज दॅट समवन. आता बघा, इथं कवी जो आहे, कवी काय करतोय, द पोएट इज ट्राईंग टू टेल अस दॅट हिज पोएम शुड नॉट बी रेड. वाय, का बरं असं आपल्याला का सांगतो तो, कुणाला सांगतोय. आता इथं बघा, आता पोएट, ही इज पोएट, द पोएट ट्राईंग टू वॉर्न हिज फ्रेंड नॉट टू रीड द पोएम. कोण सांगतोय, ही इज टेलिंग हिज फ्रेंड नॉट टू रीड द पोएम. कवी आपल्या मित्राला सांगतोय की तू ही कविता वाचू नको. देर इज नथिंग इन दॅट पोएम, यू शुड नॉट रीड धिस पोएम. ही कविता तू वाचू नको असं तो सांगतो, बरोबर. दुसरा प्रश्न बघा, व्हॉट डिड यू फेल व्हेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड धिस पोएम. आता बघा, आम्हाला कोणतरी सांगतोय तिकडं जायचं नाही. काय करायचं, तिकडं जायचं नाही, तिथं भूत आहे असं आपल्याला कोणतरी सांगतं. मग सांगितल्यानंतर आपण काय करतोय बघा, जातोय का बघा तिकडे, नाही जात. तरी पण आपल्या डोक्यात विचार असतो, का बरं सांगितलं असेल मला असं, तिकडं जाऊ नको, तिथं भूत आहे. मग नक्कीच खरंच भूत आहे का, वेदर द रिअली घोस्ट एक्झिस्ट, हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. का असं होतं आहे का, असं झालं असेल का. मग आपण काय करूया, एकदा जाऊनच बघूया. डेफिनेटली आय विल गो देअर अँड ट्राय टू फाइंड आउट व्हॉट इज देअर. तिथं काय आहे की मी एकदा जाऊन बघणार असं आपल्या मनात येतं, बरोबर. म्हणून आपण काय करतो, तिकडं जाते ना. मग असं ही उत्सुकता आहे, ही उत्सुकता लागून लागते. आणि मग ज्यावेळी आपल्याला कोणतरी सांगतं प्लीज डोंट रीड दिस पोएम, ही कविता वाचू नको, मग मनात येतं की का बरं, वाय, व्हॉट इज द रिझन दॅट पोएट वॉन्ट्स मी टू नॉट रीड दिस पोएम. सो वी गेट व्हेरी ईगर, समथिंग विल बी हिडन इन दॅट. नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये लपलेलं असणार आहे. आणि म्हणून हा कवी किंवा हा माझा मित्र माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय, ही भावना आपल्या मनामध्ये येते.
आणि म्हणून आपण काय करतो आहे, ती कविता वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. वाचत असतो किंवा वाचलेली आहे. म्हणून इथं कवीनं सांगितलं आहे, वाय डू यू फील दॅट यू शुड नॉट रीड द पोएम. ठीक आहे. डज द पोएट रिली वॉन्ट टू स्टॉप रीडिंग द पोएम. मग तिसरा प्रश्न आहे तुमच्यासमोर, खरंच कवीला असं सांगायचं आहे का हो? खरंच कवीला असं सांगायचं आहे का? डज द पोएट रिली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग पोएम. इट सेम्स दॅट पोएम्स वॉन्ट हिज फ्रेंड टू रीड द पोएम बट स्टील सेईंग नो. खरंच कवीला काय करायचं आहे? कवीला सांगायचं आहे, कवीला कवीची इच्छा आहे की माझी कविता वाचली जावी. माय पोएम मस्ट बी रेड बट ही स्टील सेईंग नो. तरीसुद्धा त्याला नाही, नको म्हणतो आहे. नको इथं म्हणून सांगितलेलं आहे त्यानं, नको, काही गरज नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. बघा, आज आपण मला किती रायमिंग वर्ड्स पाहिले आणि तुमचं जे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमधील 3 क्वेश्चन पाहिले. बरोबर आहे. आता राहिलेले प्रश्न आपण काय करूया, उद्याच्या तासाला पाहूया. टिल देन एन्जॉय युअर डे. थँक्यू.